आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। तर राज्यामध्ये मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सूनचं आगमन झालंय। सिंधुदुर्ग आणि सर्वच भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। गेले काही दिवस पावसानं दडी मारल्यानं दुबार पेरणीचं संकट आलेलं होतं, परंतु मान्सून बरसल्यानं दुबार पेरणीचं संकट आता टळलंय। मावळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आता भात पिकाच्या मशागतीला वेग येणार आहे। इंदापुरातही पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण तयार झालेलं आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात पावसानं दमदार एंट्री केलेली आहे, तर सोलापूर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलेला आहे। रावेरमध्ये सातपुडा पर्वत रांगांमध्ये तसंच खानापूर, रावेर, सावदा, खिरडी परिसरात पावसानं हजेरी लावली। बीडमध्ये पाऊस बरसल्यानं शेतकरी सुखावलाय। रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली, मंडणगड तालुक्यासह सर्वच भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। गेले काही दिवस पावसानं दडी मारल्यानं दुबार पेरणीचं संकट आलेलं होतं, परंतु आता मान्सून परतल्यानं दुबार पेरणीचं संकट सध्या टळलंय। तर पाणी टंचाईनं हैराण झालेल्या नागरिकांना देखील थोड्या प्रमाणात दिलासा मिळालाय। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून सक्रिय झालाय आणि जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा संपलेली असून बळीराजानं सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळालाय। तर तिकडे कोकणातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा होती, मात्र कालपासून कोकणात पावसानं जोर धरलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली, वैभववाडी तसंच सावंतवाडीतील काही भागात पावसाचा जोर वाढलेला असून पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय। सोबतीला आढावा घेऊयात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासंदर्भातलाही, कारण आता मावळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असून आता भात पिकाच्या मशागतीला वेग येणार आहे आणि पावसामुळे वातावरणामध्ये गारवा देखील निर्माण झाल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय। पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यामध्ये मान्सूननं दमदार हजेरी लावली। महिनाभरापासून पावसानं ओढ दिल्यानं शेतकरी चिंतातूर झालेला होता, मात्र आज पाऊस कोसळल्यानं शेतकरी सुखावला। या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर मिळालाच आहे, तर तिकडे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। तर आता इंदापूर पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातही गेल्या 15 ते 20 दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागलेली होती। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रचंड उकाडा जो वाढलेला होता तो देखील आता कमी होतोय, कारण सोलापूर शहर जिल्ह्यात पावसानं दमदार एंट्री केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय। नागरिकांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ आता आपण पुढे वळूयात उत्तर महाराष्ट्राकडे, कारण जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात झाली आणि तालुक्यातल्या सातपुडा पर्वत रांगेत तसंच खानापूर, रावेर, सावदा, खिरडी या परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं तिकडे बीड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली। धारूर, माजलगाव, वड, वणी या तालुक्यामध्ये पाऊस झाल्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। मशागत करून पेरणीसाठी पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला काहीसा आनंद झालेला आहे। त्या पाठोपाठ सर्वांना प्रतीक्षा होती ती आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पाऊस केव्हा येतोय याची। तर दुसरीकडे आता उशिरा का होईना पण महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली। आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यातही धुवाधार पाऊस झालेला आहे।
पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। हवेमध्ये गारवा पसरलेला असून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली। या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळालाय। तर यावेळेला जे आपण दृश्य पाहतोय मुंबईतल्या पावसासंदर्भातले, मुंबईतल्या कुर्ला परिसरात कशा प्रकारे दमदार पावसानं हजेरी लावलेली होती। पाऊस येण्याच्या आधीच ज्या प्रकारे ताडपत्री लावून अनेकांनी पावसाची प्रतीक्षा केलेली होती, अखेर ती फळाला आलेली आहे। मुंबईतल्या काही भागामध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या मालाड परिसरातली ही दृश्य आहेत। मुंबईतल्या मालाड परिसरामध्ये संध्याकाळी 5:45 झालेल्या पावसानंतर त्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं होतं। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत पांडे। प्रशांत, गेले कित्येक दिवसांपासून आपण सगळेजण म्हणजे मुंबईकरही प्रतीक्षा करत होते की पाऊस कधी येणार आणि पावसाळा अनुभवायला मिळणार, मात्र पावसानं दमदार हजेरी मुंबईकरांसाठी देखील लावलेली आहे। पूर्ण मुंबईभरामध्ये कशा प्रकारे पावसानं आज हजेरी लावली आहे त्याचा आढावा प्रशांत। नक्कीच मोठा दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे। पावसाची वाट आतुरतेने मुंबईकर पाहत होते। आपण पाहू शकता हे दृश्य सध्या मुंबईतील CST या परिसरातली आहे। जोरदार पाऊस काही मिनिटांपूर्वी इथे पडत होता। सध्या आता रिमझिम पाऊस झालेला आहे। आनंदीचा वातावरण आपण या परिसरात पाहू शकता। जे कॉलेज स्टुडंट आहेत ते इथे फोटो सेशनसाठी आता पोहोचतात आहेत, कारण की काही दिवस अगोदरपासून आतुरतेने लोक वाट पाहत होते की लगेच पाऊस पडावा आणि जे ऊन होता, जे गरमी होती मोठ्या प्रमाणात, ते कुठे कमी झाली पाहिजे। हवामान खात्याने इशारा दिला होता की 23 जून म्हणजे काल जे आहे मुंबईत पाऊस पडेल आणि कालपासून आतुरतेने जे वाट पाहत होते तर आज सकाळपासून जोरदार पाऊस मुंबई आणि मुंबईचे जवळचे जे परिसर आहेत तिथेही जोरदार पाऊस पडला। सध्या आता आपण पाहू शकता की इथे पाऊस परत एकदा जोरात पडू लागलेला आहे आणि जे लोक आहेत, जे इथे विद्यार्थी आहेत किंवा जे प्रवासी आहेत, तेही इथे पोहोचून फोटो सेशन म्हणजे जे त्यांना करता येतं ते करतच आहे। मात्र आता हवामान खात्याने हे इशारा दिलेला आहे की येणारे जे 24 तास आहे त्याच्यातही मुंबईत आणि मुंबईचे जवळपासचे जे परिसर आहेत तिथे जोरदार पाऊस पडू शकतो। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईचा एकंदरीत आढावा प्रशांत पांडे आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत होते। त्यानंतर राज्याची असलेली जी आर्थिक राजधानी आणि दुसरीकडे सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणचा आपण आढावा अगदी थोडक्यात घेणार आहोत। तर मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी देखील पावसानं आज दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मुंबईकर आणि पुणेकर देखील पावसाची प्रतीक्षा करत होते आणि त्याच निमित्तानं हा पाऊस नेमका कसा बरसला ते देखील आज मुंबईकर आणि पुणेकरांनी एकाच वेळी अनुभवलेलं होतं। मुंबईमध्ये दमदार अशा पावसाच्या सरी कोसळल्या तर तिकडे पुणे शहरातही पावसानं अक्षरशः दाणदाण उडवून दिलेली होती। दोन्ही ठिकाणचे जे नागरिक आहेत ते गरमीनं हैराण झालेले असताना दुसरीकडे मात्र मुंबई पुण्यामध्ये आलेल्या पावसानं आणि मान्सूनचं आगमन झाल्यामुळे दिलासा आता मुंबईकर आणि पुणेकर यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरी पर रुका हुआ मॉनसून आज अलीबाग तक बढ़ चुका है और अनुमान है कि आने वाले 48 घंटों में मुंबई के साथ महाराष्ट्र के अधिकांश भागों में मॉनसून प्रवेश करेगा। मॉनसून सक्रिय होने के कारण आने वाले 4-5 दिनों तक हमने कई जिलों के लिए वार्निंग जारी की है। तर तिकडे नवी मुंबईमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। दिवसाच नवी मुंबई परिसरात अंधार पसरल्याचं चित्र दिसून आलं। सकाळच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा दमदार पाऊस सुरू झाला आणि पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा देखील निर्माण झालेला आहे। पावसा पाण्यातल्या संदर्भातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता बातमी आहे राजकीय विश्वातून, कारण राज्यातल्या नेत्यांमध्ये सुरू असलेलं राजकारण आता त्यांच्या परिवारापर्यंत जाऊन पोहोचलंय। आरोप प्रत्यारोपांच्या नादात नेत्यांनी राजकारणाची पातळी रसातळाला नेऊन ठेवली आहे। पाहूयात नेमकं काय झालंय। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप चॅट बाहेर आले आहे याची आठवण करून दिली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पाटण्यातल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका करताना कुटुंब बचाव बैठक असल्याची टीका केली। त्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी आम्ही त्या व्हॉट्सअप चॅटवर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल असं वक्तव्य केलंय। लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेलेले आहेत।
देवेंद्रजी एवढ्या पातळीवरती येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही. मग जर तुमच्या परिवारात बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीयेत. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शरसंधान साधल्यानं भाजपमधून तितक्याच तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. मी आणि माझं कुटुंब खुली किताब असल्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. तर याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खरमरीत उत्तर दिलंय. याच्यामध्ये परिवाराचा विषयच येत नाही. याच्यामध्ये परिवार कुठून आला? इथून राज्याचं आणि जनतेचं हित बघा ना तुम्ही. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना जळजळीत उत्तर दिलंय. 2013 मध्ये तुम्ही कुणाच्या परिवारावर गेले होते? कुणाचा बाप आणि पत्नी तुम्ही काढली होती? असा जिवारी लागणारा सवाल आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. परिवारावर या, तुम्हाला अंगणाने शिंगावर यायला आम्ही तयार आहोत. आणि परिवाराची भाषा उद्धवजी आम्हाला शिकवू नका. थोडा आरसा घ्या. मातोश्रीच्या 1 किंवा 2 बंगल्यामध्ये जाऊन बघा. कोणाच्या परिवारावर सगळ्यात पहिलं 2013ला तुम्ही गेला होतात? कोणाचा बाप आणि कोणाची पत्नी तुम्ही काढली होती? आणि त्यामुळे स्वतःच्या असलेल्या कुकृत्याचे भोग तुम्ही भोगताय. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातल्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली. मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधली कटुता आता शिगेला पोहोचली आहे. आधी एकमेकांवर आरोप करणारे नेते आता परिवारावर घसरू लागलेत. राजकारणाची ही खालावलेली पातळी राज्याला मात्र काळीमा फासणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री पद मिळावं हे प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं. आता पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न साकार होऊ शकतं, कारण त्यांना तब्बल 2 पक्षांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे. शिवसेना आणि ठाकरे गटही पंकजा मुंडेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यास स्वागताची भूमिका घेतलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट. 2 पक्ष, 1 ऑफर. 2 पक्षांकडून पंकजा मुंडेंची स्वप्नपूर्ती. जनतेच्या मनातील ते प्रत्यक्षातल्या मुख्यमंत्री. BRS आणि MIM CM पदासाठी तत्पर. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना BRS आणि MIMनं मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी BRSचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र BRSकडे मतदारांना आकृष्ट करणारा एकही राज्यस्तरीय नेता नसल्यानं त्यांनी पंकजा मुंडे यांना थेट ऑफर दिली आहे. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भूकंप होऊ शकेल एखादी वार की किती माजी आमदार, किती खासदार जातील हे महाराष्ट्रातल्या पुढाऱ्याला कळणार नाही असं मला वाटतं. त्याच माध्यमातून ज्या पद्धतीने ताईसाहेबांवर अन्याय होतो त्या पद्धतीमुळे माझे आव्हान आहे, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की तुम्ही भारत राष्ट्र समितीमध्ये यावं. 100% महाराष्ट्रातली जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. BRSनं पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. मात्र MIMनं तर 2 वर्षांपूर्वीच पंकजा यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असं खुद्द ओवैसी यांनी म्हटलंय. पंकजा मुंडे को तो 2 साल पहले इम्तियाज साहब बोले थे. 2 साल पहले बोले थे उनको, वो समझ रहे नहीं उन्होंने. 2 साल पहले इम्तियाज साहब जो है, अब बाज लोग जो है हवा को सूंघ के बोलते बारिश हो रही. इम्तियाज साहब पहले ही बोल दिए देखो ऐसा होने वाला है. 2 साल पहले ही इम्तियाज साहब बोले थे उनको. आप खुद कैरी कर रहे थे ना उसको. वो उनको सोचना चाहिए. BRS आणि MIMनं पंकजा मुंडे यांनी दिलेल्या ऑफरवर भाजपचं काय म्हणणं आहे? पाहुयात स्वतः प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया. पंकजाताई स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सावलीखाली वाढलेल्या आहेत. त्यांच्या रक्तात कमळ आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्या कधी हा MIMचा BRSचा विचार करू शकत नाही हो. पंकजाताईबद्दल मी 1,00,000% सांगतो, कोणी असा प्रयत्न केलाय असेल तरी त्या प्रयत्नात कधी पंकजाताई तोंडाकडे पाहत नाही. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षात आल्यास पंकजा मुंडे यांचं स्वागतच असल्याचं आधीपासूनच जाहीर केलंय. आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असं वक्तव्य करणाऱ्या पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे यांना दोन्ही पक्षांनी थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.
तर या पक्षांनी त्यांच्यासाठी जणू पायघड्याच घातल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असं म्हणवणाऱ्या पंकजा मुंडे प्रत्यक्षातही मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बातमी 36 जिल्ह्यांची आपण वेगवान पद्धतीनं पाहणार आहोतच. मात्र सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. अगदी पहिल्याच पावसात मुंबईमध्ये दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं. दहिसरमध्ये पाणी साठलेलं होतं. वेस्टर्न एक्सप्रेसवरील टोल नाक्याजवळ पाणी पाहायला मिळालं. एसवी रोड जंक्शनवर पाणी साचलं. संध्याकाळी 5:30 वाजता ज्यावेळेला ही संपूर्ण पावसानं दमदार हजेरी लावली त्यावेळेची ही सगळी उपलब्ध असलेली व्हिज्युअल्स आपण यावेळेला पाहतोय. यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की मुंबईतल्या दहिसर परिसरामध्ये संध्याकाळी 5:30ला दमदार पावसानं हजेरी लावली आणि त्याच वेळी तिथल्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे आणि साचलेल्या पाण्यातूनच अनेक जण वाट काढत असल्याचं देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या क्षणाची आणखी एक मोठी बातमी. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे. दरम्यान पुण्यालाही पावसानं झोडपून काढलंय. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसानं लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांना मात्र दिलासा मिळालेला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्याला देखील पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे. पुणेकरांनाही या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आणि आता पाहणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची. क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे बीड नगर परिषदेच्या फिल्टर प्लांटमधून दमदाटी करून पाणी चोरल्याचा प्रकार समोर आलेला होता. दरम्यान या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा देखील दाखल करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्ट संदर्भातली बातमी आपण यावेळेला पाहतोय. ही बातमी ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर आपण पूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्याचं आपल्याकडे कुठली लेखी मध्ये आलेलं नाही. मात्र ते लेखी प्राप्त होताच आपण अशी काही दमदाटी करणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करू. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री शिंदेंचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा दिसून आलाय. साताऱ्याच्या भागवडवाडीतील उघड्यावरती राहणाऱ्या निराधार वृद्ध दाम्पत्याला त्यांनी मदतीचा हात दिलाय. या दाम्पत्याचं वसाळ्यामध्ये पुनर्वसन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसंच या दाम्पत्याशी जमिनीवरती बसून त्यांनी संवाद साधला. हिंगोलीमधील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट मंत्रिपदावर दावा केलाय. येत्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपला समावेश होणार आहे आणि मी 100% मंत्रिपदाची शपथ घेणार आहे असं वक्तव्य बांगरांनी केलं. हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी हा दावा केलाय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतोय याची तारीख जरी नसली तरी देखील आमदार बांगर यांना मात्र मंत्रिपदाचे वेध लागल्याचं दिसून आलं. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे भाई. त्यावेळेस तुम्हाला सांगतो हा शिवसेनेचा आमदार 100% मंत्रिपदाची शपथ घेणार. काळजीच करू नका तुम्ही. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं या मराठवाड्यातला नेता आम्हाला 100% मंत्रिमंडळामध्ये द्यायचा आहे. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.